नमस्कार. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रामध्ये आपण बाजार रचना हा एक महत्त्वाचा घटक अभ्यासतो. एखाद्या वस्तू अथवा सेवेच्या बाबतीत उपलब्ध असणाऱ्या बाजारपेठेमध्ये किती उत्पादक आहेत, त्यांचे परस्परांशी व्यवहार कसे आहेत, त्यांच्या एकमेकांशी होणाऱ्या व्यवहारांमधून किंवा क्रिया आणि प्रतिक्रियांमधून वस्तूची किंमत कशी ठरते, ठरलेल्या किमतीला ते उत्पादक किंवा विक्रेते आपल्या वस्तूची कितपत विक्री करू शकतात आणि संतुलित होऊ शकतात, अशा प्रकारच्या घटकांचा विचार बाजार रचनेमध्ये केला जातो. सामान्यतः त्या बाजारपेठेमध्ये किंवा त्या वस्तू अथवा सेवेच्या बाजारपेठेमध्ये किती उत्पादक आहेत याच्या आधारावर या बाजारपेठांचे वेगवेगळे प्रकार केले जातात. उदाहरणार्थ, त्या बाजारपेठेमध्ये किंवा त्या वस्तू अथवा सेवेच्या बाजारपेठेमध्ये जर एकच उत्पादक असेल तर आपण त्याला मोनोपॉली किंवा मक्तेदारी किंवा एकाधिकार असं म्हणतो. जर असंख्य उत्पादक असतील तर त्या बाजारपेठेला आपण पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असं म्हणतो. परंतु काही बाजारपेठा अशा असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते, म्हणजे स्पर्धा पण अस्तित्वात असते आणि मक्तेदारीचं पण काही अंशी अस्तित्व असतं. अशा बाजारपेठांना अगदी मक्तेदारी धरून अपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठा असं म्हणतात. ओलिगोपॉली अल्पाधिकार ही अपूर्ण स्पर्धेची एक बाजारपेठ आहे. ओलिगोपॉली म्हणजे काय, या संकल्पनेचा विचार आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ओलिगोपॉली या शब्दाला मराठीमध्ये अल्पाधिकार किंवा अल्पजनाधिकार किंवा अल्पजन मक्तेदारी अशा प्रकारचे शब्द आहेत. आपण ओलिगोपॉली किंवा अल्पाधिकार हा शब्द वापरणार आहोत. तर समजावून घेऊया ओलिगोपॉली म्हणजे काय. अल्पाधिकार किंवा ओलिगोपॉली. अल्पाधिकार ही अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे की जेथे उत्पादक किंवा विक्रेते संख्येने खूप कमी असतात. अशी एक सोपी व्याख्या करता येईल अल्पाधिकाराची किंवा ओलिगोपॉलीची. अल्पाधिकार ही अपूर्ण पहिली गोष्ट म्हणजे ही अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे, म्हणजे इथं पूर्ण स्पर्धा नाही आहे. अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ म्हणजे काय, अशी बाजारपेठ की जिथे उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना एकमेकांशी स्पर्धा करावी लागते, परंतु ही स्पर्धा करत असताना ते काही अंशी मक्तेदारी सदृश्य किंवा किंमत आणि विक्रीवर किंवा पुरवठ्यावर काही अंशी आपलं नियंत्रण प्रस्थापित करू शकतात. अशी अवस्था किंवा अशी स्थिती म्हणजे अपूर्ण स्पर्धा, की जिथे पूर्ण स्पर्धेचा अभाव आहे, कमतरता आहे. पूर्ण स्पर्धा नाही आहे, स्पर्धा आहे परंतु काही अंशी विक्रेत्यांना पुरवठ्यावर आणि किमतीवर काही अंशी नियंत्रण आहे. त्यामुळे पूर्ण स्पर्धेची सगळी वैशिष्ट्ये याच्यामध्ये नाही आहेत. त्यामुळे अल्पाधिकार ही सर्वप्रथम एक अपूर्ण स्पर्धेची बाजारपेठ आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये उत्पादक संख्येने खूप कमी आहेत. उत्पादक किंवा विक्रेते संख्येने खूप कमी आहेत. खूप कमी म्हणजे किती, खूप कमी म्हणजे 3, 4, 5, सामान्यतः हँडफुल ऑफ सेलर्स असं म्हणतात. म्हणजे हाताच्या बोटावर ज्यांची संख्या मोजता येऊ शकते. आपण हाताच्या बोटावर किती मोजू शकतो, 10, 12 अशा जास्तीत जास्त 10 म्हणता येईल. तर हाताच्या बोटावर ज्यांची संख्या मोजता येते अशा विक्रेत्यांची किंवा उत्पादकांची बाजारपेठ म्हणजेच अल्पाधिकाराची बाजारपेठ. त्यामुळे अल्पाधिकारी संकल्पना लक्षात घेताना दोनच गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक म्हणजे ही बाजारपेठ अपूर्ण स्पर्धेची आहे आणि दुसरं, या बाजारपेठेमध्ये उत्पादकांची संख्या खूप कमी आहे. खूप कमी म्हणजे एक नव्हे, एक असेल तर ती मक्तेदारी होईल. 2 नव्हे, 2 म्हटलं तर ती द्वयाधिकार होईल. द्वयाधिकार किंवा डिओपॉली हा खरं तर ओलिगोपॉलीचाच एक प्रकार आहे, पण तरीसुद्धा 2 नव्हे. मग 3 पासून पुढे 3, 4, 5, परंतु जास्तीत जास्त किती, जास्तीत जास्त 10, 12 हाताच्या बोटावर जेवढे मोजले जाऊ शकतात एवढे. निश्चित किती हे सांगता येणार नाही. ओके, तर अशा प्रकारच्या बाजारपेठेला अल्पाधिकाराची बाजारपेठ असं म्हणतात. आता या अल्पाधिकाराची बाजारपेठ अधिक समजावून घेण्यासाठी आपण अल्पाधिकाराच्या बाजारपेठेची वैशिष्ट्ये थोडक्यात समजावून घेऊया. अल्पाधिकाराच्या बाजारपेठेची सामान्यतः पुढील वैशिष्ट्ये सांगता येतील. एक म्हणजे उत्पादन संस्था संख्येने कमी. उत्पादन संस्था म्हणजे कंपन्या. त्या बाजारपेठेमध्ये, त्या वस्तू अथवा सेवेच्या बाजारपेठेमध्ये उत्पादन संस्था कमी असतात, आता म्हटलं तसं.
दुसरी गोष्ट म्हणजे या बाजारपेठेमध्ये प्रवेशास अडथळे असतात. प्रवेशास अडथळे असतात म्हणजे काय? तर या बाजारपेठेमध्ये इतर उत्पादकांना सहज प्रवेश मिळत नाही. सहज प्रवेश का मिळत नाही? याची काही कारणं आहेत. यातलं पहिलं कारण म्हणजे मितव्ययता की अनुमापी अनुकूलता, स्केल इकॉनॉमीज. इतर उत्पादक बाजारपेठेमध्ये सहज प्रवेश करू शकत नाहीत. याचं महत्त्वाचं कारण बाजारपेठेमध्ये स्केल इकॉनॉमीज किंवा मितव्ययता, अनुमापी अनुकूलता अस्तित्वात असतात. म्हणजे काय असतं? तर सध्या त्या वस्तूच्या बाजारपेठेमध्ये जे उत्पादक असतात त्यांना त्यांच्या विस्तृत उत्पादन प्रक्रियेचे काही लाभ मिळत असतात. मोठ्या उत्पादन प्रक्रियेचे काही लाभ मिळत असतात. त्याचबरोबर त्यांनी बाजारपेठेमध्ये अस्तित्वात राहत असताना किंवा बाजारपेठेमध्ये ते ज्यावेळेला अस्तित्वात येतात त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करून, गुंतवणुका करून आपला एकंदरीत जो उत्पादनाचा पाया आहे तो विस्तृत केलेला असतो. त्यामुळे त्यांचं फिक्स्ड कॅपिटल तयार असतं, स्थिर भांडवल तयार असतं. आणि स्थिर भांडवल तयार असल्यामुळे भविष्यकाळामध्ये ते थोडंसं उत्पादन वाढवायचं म्हटलं तर त्यांना फार मोठा प्रयत्न करावा लागत नाही. कारण त्यांची मशिनरी आणि तत्सम स्वरूपाच्या गोष्टी इन्स्टॉल्ड असतात. म्हणजे स्थिर भांडवल त्यांचं तयारच असतं. आणि त्यामुळे उत्पादन काही अंशाने वाढवून किंमत कमी करायची म्हटली तर त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही. आणि त्यामुळे या स्केल ऑफ इकॉनॉमीचा फायदा घेऊन जर एखादा संभाव्य उत्पादक किंवा विक्रेता बाजारपेठेत नव्यानं प्रवेश करतो असं वाटलं तर त्याला अगोदरच ते तशा प्रकारचं इंडिकेशन देतात, सिग्नल देऊ शकतात. अगोदरच आपल्या किमती त्या कमी करून ठेवतात की जेणेकरून त्या नवीन येणाऱ्या उत्पादकाला बाजारपेठेमध्ये प्रवेश करण्याची इच्छा होऊ नये. कारण नवीन येणारा जो उत्पादक आहे त्याला फिक्स्ड कॉस्टपासून म्हणजेच स्थिर खर्चापासून म्हणजेच भांडवली खर्चापासून त्याला सर्व तयारी करावी लागेल, मोठ्या गुंतवणूक करावी लागतील. आणि त्याला नफ्यामध्ये यायला काही वेळ जाईल, त्याचं फिक्स्ड कॅपिटल वसूल व्हायला काही वेळ जाईल. आणि त्यामुळे तो कमी किमतीला प्रॉडक्ट विकू शकणार नाही आणि स्पर्धेमध्ये टिकणार नाही. अशा प्रकारच्या काही मितव्ययतांचं अस्तित्व असते. अशा प्रकारच्या मोठ्या उत्पादन प्रक्रियेचे जे लाभ मिळतात त्यांनाच मितव्ययता असं म्हणता येतं किंवा अनुकूलता असं म्हणता येतं. तर या अनुमापी अनुकूलतांचं अस्तित्व असतं आणि त्यामुळे नवीन उत्पादक सहजपणे बाजारपेठेमध्ये प्रवेश करू शकत नाही. दुसरा अडथळा असू शकतो पेटंट्स. पेटंट्स म्हणजे काय माहिती आहे? तर जेव्हा एखादा उत्पादक किंवा एखादी उत्पादक कंपनी नवीन उत्पादनाची किंवा नवीन सेवेचा नव्यानं शोध लावते तेव्हा त्याचं ती पेटंट घेते, विक्रीचे हक्क घेते. आणि मग अशा वेळेला त्या वस्तूचं उत्पादन इतरांना कोणालाही करता येत नाही. त्यामुळे जर अल्पाधिकाराच्या बाजारपेठेत असं जर काही जणांकडे पेटंट्स असतील तर इतर जण त्या वस्तूचं उत्पादन करूच शकणार नाही, त्यामुळे प्रवेश करू शकणार नाहीत. त्यानंतर तंत्रज्ञान हा एक अडथळा असू शकतो. तंत्रज्ञानच असं असेल की ज्यामध्ये नवीन उत्पादकाला किंवा नवीन विक्रेत्याला बाजारपेठेमध्ये प्रवेश करून ते तंत्रज्ञान आत्मसात करणं, समजावून घेणं आणि त्याचा वापर करणं हे शक्य होणार नसेल किंवा त्यामध्ये खूप वेळ जाणार असेल तर तो नवीन विक्रेता त्या बाजारपेठेमध्ये प्रवेश करायला तयार होणार नाही. त्यामुळे तंत्रज्ञान हा सुद्धा एक अडथळा ठरतो. त्यानंतर स्वचिन्ह प्रभाव. या सध्या अस्तित्वात असणाऱ्या अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये सध्या अस्तित्वात असणाऱ्या विक्रेत्यांनी किंवा उत्पादकांनी आपला ब्रँड, स्वचिन्ह अशा प्रकारे एस्टॅब्लिश केलेलं असतं, प्रस्थापित केलेलं असतं की संपूर्ण ग्राहक वर्ग, प्रत्येकाचा ग्राहक वर्ग ठरलेला असतो आणि तो त्यांच्याशी जोडला गेलेला असतो. आणि त्यामुळे नवीन येणारा जो उत्पादक आहे त्याच्याशी ग्राहक वर्ग जोडला जाणं जवळजवळ अशक्य असतं किंवा सहज शक्य नसतं. कारण हे पूर्वीचे ब्रँड एस्टॅब्लिश असतात. पूर्वीचे ब्रँड एस्टॅब्लिश असल्यामुळे त्यांचं स्वचिन्ह बाजारपेठेमध्ये प्रस्थापित झालेलं असल्यामुळे आणि ग्राहकांना ते चांगलं पटलेलं असल्यामुळे, ग्राहक जोडले गेलेले असल्यामुळे त्या कंपन्यांशी हे नवीन येणाऱ्या उत्पादकाला ग्राहक मिळणं अवघड बनतं आणि त्यामुळे मग तो त्याचा अंदाज घेऊन तो प्रवेश करणंच टाळतो. अशा प्रकारे स्वचिन्हाच्या प्रभावामुळे सुद्धा प्रवेशास अडथळे निर्माण होऊ शकतात. काही वेळेला डावपेचात्मक कृती केली जाऊ शकते. डावपेचात्मक कृती म्हणजे काय? तर समोरून एखादा नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करतोय असं वाटलं तर हे सर्व एकत्र येऊन एखादी वेगळी नीती आखू शकतात. एकत्रित येऊन काही दिवस किंमत कमी ठेवण्याची किंवा तत्सम स्वरूपाची. अशा प्रकारचे डावपेच केले जाऊ शकतात की जेणेकरून नवीन बाजारपेठेमध्ये कोणी प्रवेश करणार नाही. अशा काही कारणांमुळे, या सगळ्या कारणांमुळे बाजारपेठेमध्ये प्रवेशास अडथळे असतात आणि प्रवेशास अडथळे असणं हे वैशिष्ट्य आहे. तिसरं वैशिष्ट्य परस्परावलंबित्व.
अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमधले उत्पादक किंवा विक्रेते संख्येने खूप कमी असल्यामुळे ते एकमेकांवर क्रिया आणि प्रतिक्रियांसाठी अवलंबून असतात. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये असंख्य उत्पादक असतात. एखाद्याच्या कृतीचा दुसऱ्यावर काही परिणाम होत नाही. परंतु अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमध्ये हे ठराविक आणि संख्येने कमी असणारे उत्पादक असल्यामुळे आणि प्रत्येकजण बाजारपेठेमध्ये प्रस्थापित झालेला असल्यामुळे एकाच्या कृतीचे दुसऱ्यावर परिणाम होत असतात. किमतीच्या बाबतीत घेतलेले निर्णय, उत्पादनाच्या बाबतीत घेतलेले निर्णय एकमेकांवर परिणाम करत असतात. आणि त्यामुळे मग किंमत युद्ध होणं किंवा उत्पादन विक्री संदर्भात घेतलेल्या परस्परांच्या निर्णयांमुळे बाजारपेठेमधला एकमेकांना अधिकार कमी कमी होत जाणं किंवा वाढत जाणं अशा प्रकारच्या गोष्टी घडत राहतात. त्यामुळे एकानं केलेल्या कृतीचा दुसऱ्यावर परिणाम होतो आणि दुसऱ्यानं पुन्हा केलेल्या कृतीचा पहिल्यावर परिणाम होतो. हे घडत राहतं. यालाच परस्परावलंबित्व असं म्हणतात. आणि त्यामुळे अल्पाधिकाराच्या बाजारपेठेमधल्या प्रत्येक उत्पादकाला किंमतविषयक निर्णय घेताना, उत्पादनविषयक निर्णय घेत असताना परस्परांच्या हालचालींचा विचार करावा लागतो. परस्परांच्या हालचालींचा विचार केल्याशिवाय हे बाजारपेठेमध्ये प्रवेश करणं अवघड असतं. गेम थेरीमध्ये आपण नॅश इक्विलिब्रियम बघितलं आहे. जसं नॅश इक्विलिब्रियममध्ये परस्परांचा विचार करूनच डावपेच खेळावे लागतात, तसं इथे नॅश इक्विलिब्रियम ही संकल्पना अल्पाधिकार बाजारपेठेला पूर्णपणे लागू आहे. तर हे परस्परावलंबित्व अशा प्रकारे असतं की कुठल्याही प्रकारचा निर्णय घ्यायचा म्हटलं तर समोरचा त्याच्यावर काय प्रतिक्रिया देईल याचा विचार करावा लागतो. त्यामुळे परस्परावलंबित्व हे आणखीन एक वैशिष्ट्य आहे की जे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये नाही, मक्तेदारीच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा नाही, इव्हन मक्तेदारीयुक्त स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा तेवढं परस्परावलंबित्व नसतं. त्यानंतर तीव्र स्पर्धा. अल्पाधिकाराची बाजारपेठ पूर्ण स्पर्धेपासून दूर आहे, पण याचा अर्थ त्या बाजारपेठेमध्ये स्पर्धा नाही असं नाही. उलट ती इंटेन्स आहे, तीव्र आहे, प्रचंड स्पर्धा आहे. एकमेकांशी तीव्र स्पर्धा आहे. एकमेकांचे ग्राहक ओढण्यामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. त्यामुळे तीव्र स्पर्धा हे आणखीन एक वैशिष्ट्य. आणि स्पर्धा असल्यामुळे जाहिरात खर्च आणि विक्री खर्च हे अल्पाधिकाराच्या बाजारपेठेचं आणखीन एक वैशिष्ट्य बनतं. या बाजारपेठेमध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतके उत्पादक असल्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा राहते आणि या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी एकमेकांना किंवा सर्वांनाच जाहिराती कराव्या लागतात, विक्री खर्च करावे लागतात. आपले सध्या असणारे ग्राहक आपल्याशी जोडून राहावेत, टिकून राहावेत, ते दुसरीकडे जाऊ नयेत आणि अधिक ग्राहक मिळावेत यासाठी सतत जाहिरातींचा मारा करावा लागतो, सतत जाहिराती करत राहावं लागतं. जाहिरात करणार नाही तो या बाजारपेठेमध्ये टिकून राहणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विक्री खर्च करावा लागतो. विक्री खर्च म्हणजे काय, तर सामान्यतः आपली विक्री वाढण्यासाठी किंवा आपली विक्री टिकून राहण्यासाठी सतत काही ना काही वेगळ्या प्रकारच्या योजना, तत्सम स्वरूपाच्या गोष्टी, उदाहरणार्थ विक्री पश्चात सेवा फ्री म्हणा किंवा 1 वर्षाच्या ऐवजी 2 वर्षाची वॉरंटी म्हणा किंवा एकावर एक फ्री म्हणा किंवा 2वर 1 फ्री म्हणा, अशा प्रकारच्या काही ना काही योजना आणाव्या लागतात, त्याच्यावर जो खर्च होतो त्याला विक्री खर्च असं म्हणतात. तर या सगळ्या जाहिराती करायला लागतात, विक्री खर्च करावा लागतो. हे आणखीन एक अल्पाधिकार बाजारपेठेचं वैशिष्ट्य आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे किंमत वर्तनाचा कोणताही अनोखा नमुना या बाजारपेठेमध्ये अस्तित्वात नाही. नो युनिक पॅटर्न ऑफ प्राइसिंग. मक्तेदारीयुक्त स्पर्धेमध्ये जो उत्पादक असतो तो एकटा असतो. त्याला डाऊनवर्ड स्लोपिंग, डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा मागणी वक्र त्याचा असतो आणि त्यामुळे किमतीवर काही अंशी त्याचं नियंत्रणसुद्धा असतं. त्यामुळे तिथलं जे किंमत वर्तन आहे, किंमत ठरवण्याची जी प्रक्रिया आहे उत्पादकाची, ती निश्चित स्वरूपाची असते. त्यामध्ये अनिश्चितता फारशी नसते. पूर्ण स्पर्धेमध्ये तर बाजारपेठेमध्ये वस्तू आणि सेवांच्या मागणीमधून किंमत ठरते आणि ती ठरलेली किंमतच उत्पादक स्वीकारत असतो किंवा विक्रेता स्वीकारत असतो आणि त्या ठरलेल्या किमतीला तो आपली वस्तू विकत असतो. तिथे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये किंमत ठरवण्याचा अधिकारच त्याला नसतो, ते त्याच्या हातामध्ये नसतं. त्यामुळे तिथेसुद्धा किंमत कशी ठरेल याचं एक वर्तन ठरलेलं असतं. परंतु अल्पाधिकार बाजारपेठेमध्ये मात्र अशा प्रकारचं कुठलंही वर्तन ठरलेलं नसतं. काही वेळेला किंमत युद्धाच्या माध्यमातून एक किंमत सेट होऊ शकते. एकमेकांची किंमत युद्ध करून एक किंमत सेट होऊ शकते किंवा ती प्रस्थापित होऊ शकते. काही वेळेला सर्वजण एकत्र येऊन एका प्रबळ संस्थेला नेतृत्व देऊ शकतात आणि ती किंमत ठरवते आणि बाकीचे फॉलो करू शकतात. अशा प्रकारे किमतीच्या संदर्भातले वेगवेगळे पॅटर्न आहेत. त्यामुळे निश्चित स्वरूपाचा पॅटर्न या अल्पाधिकारच्या बाजारपेठेच्या संदर्भात आहे असं म्हणता येत नाही. ही अल्पाधिकाराची बाजारपेठ आहे.
अल्पाधिकाराच्या बाजारपेठेच्या या वैशिष्ट्यांवरून मला वाटतं आता आपला अल्पाधिकार ही संकल्पना नक्कीच आपल्याला समजली असेल. मग सध्याच्या बाजारपेठेमध्ये अल्पाधिकाराची बाजारपेठ आपल्याला कोणकोणत्या प्रकारच्या उत्पादनामध्ये दिसते सांगता येईल? सध्याच्या बाजारपेठेमध्ये अनेक प्रकारच्या उत्पादनं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला अल्पाधिकार दिसतो. उदाहरणार्थ टेलिव्हिजन सेटची बाजारपेठ, मोबाईल्सची बाजारपेठ. मोबाईलच्या बाजारपेठेमध्ये कंपन्या किती आहेत? 10, 12, 15. टेलिव्हिजन सेटच्या बाजारपेठेमध्ये भारताच्या बाजारपेठेमध्ये टेलिव्हिजन सेटची बाजारपेठ जर म्हटली आपण टी व्हीची, तर कंपन्या किती आहेत टी व्ही सेट निर्माण करणाऱ्या? हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. मोटरसायकल्सची बाजारपेठ किती कंपन्या आहेत? त्यासुद्धा हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या. ही काही उदाहरणं आहेत की ज्या बाजारपेठा अल्पाधिकाराच्या बाजारपेठा आहेत. धन्यवाद.